एक असं की ज्यावेळेला न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, न्यायालयामध्ये युक्तिवाद आहे, अशा वेळेला कुठलाही मत प्रदर्शन करणं योग्य ठरू शकणार नाही। न्यायव्यवस्थेवरती आमच्या सर्वांचाच विश्वास आहे, त्याच्यामुळे न्यायव्यवस्था या संदर्भातला आमच्या युक्तिवादाच्या वरती आधारित आणि वस्तुस्थितीवरती आधारित आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळेल असा विश्वास वाटतो आहे। सर, आज तुम्ही बैठका घेतलेल्या आहेत, काय नेमकं बैठकामध्ये झाल्या, किती मुलाखती झालेल्या आहेत, आघाडी संदर्भात काही चित्र स्पष्ट झालंय का? आज मुलाखतींसाठी बैठक नव्हती। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत। 23 तारखेपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। अशा वेळेला त्या जिल्ह्यांतील नेमलेले समन्वयक, त्या शहराचे असलेले अध्यक्ष आणि पक्षाचं कोर ग्रुप म्हणजे जी आमची कमिटी आहे यांच्या समेत आज आम्ही सगळा त्या ठिकाणी आढावा घेतला। त्यामुळे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर या महानगरपालिका, मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर या महानगरपालिका, त्याचबरोबर ती उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे या 4 महानगरपालिका, पश्चिम महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड, पुणे, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, सोलापूर या महानगरपालिका, त्याचबरोबर ती मुंबईच्या MMR रिजनमध्ये मोडणाऱ्या नवी मुंबईचा आढावा कालच घेतलेला होता, पण आज कल्याण, डोंबिवली, भिवंडी, पनवेलचा आढावा काल झालेला होता। ठाणे शहर, त्याचबरोबर ती मीरा भाईंदर आणि वसई विरार या सगळ्या महापालिकेतील क्षेत्रातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्या ठिकाणी घेतली आणि त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती आणि मग महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जात असतानाच नेमकं काय पद्धतीने पावलं उचलली गेली पाहिजेत आणि आत्तापर्यंत त्या महानगरपालिका हद्दीमध्ये मित्र पक्षांची काही चर्चा झाली असेल तर त्याचा एक साधन ते अहवाल त्या ठिकाणी घेतला। आज राष्ट्रीय अध्यक्षांची माझी भेट संध्याकाळी होईल, त्यावेळेला त्यांच्याजवळ माझी पूर्णपणाची चर्चा होईल। कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई यांनासुद्धा मी त्या संदर्भातली माहिती देईन आणि कदाचित आमची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा एकत्रित बैठक त्या ठिकाणी अपेक्षित आहे। ती झाली तर एकंदरीत राज्यातल्या या संबंध 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीला कशा पद्धतीने महायुती म्हणून सामोरं जायचं आहे त्याचं एक धोरण त्या ठिकाणी ठरवलं जाईल। सर, महायुती असलं तरी अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप हे दोघे एकत्र पाहायला मिळतात। राष्ट्रवादी कुठेतरी आपल्याला वेगळी पाहायला मिळते। किती ठिकाणी राष्ट्रवादी महायुतीसोबत असणार आहे, किती ठिकाणी वेगळे राहणार आहे? एक असं आहे की चर्चा जरूर तशा पद्धतीच्या ठिकठिकाणी सुरू आहेत। भारतीय जनता पक्ष, शिवसेना अशी चर्चा त्या ठिकाणी आहे। काल परवा मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाल्याच्या नंतर आज मी अनेक भारतीय जनता पक्षाचे प्रभारी असलेल्या नेत्यांच्याजवळ सुद्धा चर्चा त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे अपेक्षा अशी आहे की या सर्व निवडणुका राज्यभरामध्ये होत असतानाच महायुती म्हणून आम्ही त्या निवडणुकीला सामोरे जाऊ। काही जिल्ह्यांमध्ये भाजपकडून राष्ट्रवादीला हवं तसं प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत नाही अशी तक्रार काही कार्यकर्त्यांनी केल्याचं कळतं। काय सत्यस्थिती आहे? एक असं की प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रनिहाय वेगवेगळी राजकीय परिस्थिती त्या ठिकाणी आहे। स्वाभाविकपणाने जे त्या ठिकाणी सत्तारूढ किंवा ज्यांची संख्या अधिक होती ते अधिक संख्येवर मागणं हा एक चर्चेतला भाग त्या ठिकाणी राहू शकतो। अशा वेळेला कार्यकर्त्यांच्या भावना जरूर त्या ठिकाणी असतात, परंतु महायुती म्हणून किंवा युती म्हणून चर्चा करत असताना चर्चेच्या अनेक फेरी किंवा अनेक टप्पे त्या ठिकाणी करावे लागत असतात। त्याच्यातून ज्या वेळेला आवश्यकता असेल तर प्रदेश पातळीवरसुद्धा हस्तक्षेप करण्याचा कार्य केला जाईल। त्या संदर्भात प्रदेश पातळीवरती सुद्धा आम्ही चर्चा नक्की त्या ठिकाणी करू आणि एकंदरीत या सगळ्या निवडणुका महायुती म्हणून सामोरं जाण्याच्या दृष्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुकूल त्या ठिकाणी आहे। काही ठिकाणी तुमच्या पदाधिकाऱ्यांचं काय सुरू होतं, विशेषतः पुणे, पिंपरी किंवा अमरावती अशा ठिकाणी तुमचा प्रतिस्पर्धी हा भाजपचा प्रामुख्याने, मग अशा ठिकाणी अलायन्स करावे असा सूर तुमच्या स्थानिक नेत्यांचा आहे का? त्यांचं मध्ये प्रभाव काय येतो तुम्ही आत्ता जाणून घेतला? एक असं आहे की स्थानिक पातळीवरती यापूर्वीच्या निवडणुका लढत असतानाच आम्ही विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्ष किंवा त्यावेळेला असलेला शिवसेना युतीमध्ये होती, त्यांच्या विरोधातच अनेक वर्ष आम्ही निवडणुका लढत आलो। लोकसभेच्या पूर्वी आम्ही NDAमध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला। तो निर्णय आमचा सामूहिक निर्णय त्या कालावधीमध्ये होता। त्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुका आम्ही एकत्रितपणाने लढलो, त्याही पहिल्यांदाच लढलेलो आहोत। विधानसभेच्या निवडणुकासुद्धा आम्ही एकत्रित महायुती म्हणून लढलो, त्याही पहिल्या प्रथम आम्ही निवडणुका लढलो आहोत।
आताच्या निवडणुकासुद्धा पहिल्यांदाच एकत्रितपणाने निवडणुका कदाचित लढल्या जातील. त्यावेळेला थोडाफार भावना, थोडेफार मत ही वेगवेगळी असू शकतात, परंतु लार्जर इंटरेस्ट म्हणून महायुती म्हणून ज्यावेळेला राज्यामध्ये आम्ही सत्तेवरती आहोत, अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान त्या महानगरपालिकेतलं अबाधित ठेवत कशा पद्धतीने पुढे जाता येईल त्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. राज्यामध्ये अनेक ठिकाणी तुमचा मित्रपक्ष तुमच्याबरोबर येत नसेल तर तुम्ही स्थानिक पातळीवर कोणत्या मित्रपक्षाचा विचार निवडणूक लढवण्यासाठी करा? आज खूप हे प्राथमिक अवस्थेमध्ये आहे. अजूनही अर्ज भरण्याची प्रक्रिया संपायला 10-12 दिवसाचा कालावधीमध्ये आहे. त्यापर्यंतच्या कालावधीमध्ये आमची चर्चा महायुती म्हणूनच त्या ठिकाणी राहणार आहे. जर तरचा प्रश्न आज काय उद्भवत नाही. मी स्वतः सकारात्मक या गोष्टीची आहे की आम्हाला ही निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांची एकत्र येतील आता वारंवार म्हटलं जात आहे. 2 राष्ट्रवादी एकत्र येतील काही ठिकाणी आता वारंवार म्हटलं जात आहे. तर अशा कोणकोणत्या जागा आहेत जिथे अशी शक्यता आहे? त्या स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांच्याकडनं काय वक्तव्य झाले असतील, परंतु प्रदेश पातळीवरती असा कुठलाही प्रस्ताव त्या ठिकाणी आलेला नाही. त्यामुळे आज या विषयावरती बोलणं अप्रस्तुत ठरेल. वंचित सोबत जाण्यासाठी काही चर्चा सुरू आहे का? कारण काँग्रेस आणि वंचित एकत्र येण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर म्हटलं एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत आपलं बोलणं सुरू आहे. नाही, मला माहीत नाही. आंबेडकर साहेबांचं, बाळासाहेबांचं जे काय त्यांनी वक्तव्य केलं असेल ते मी का माझ्या ऐकण्यात त्या ठिकाणी आलेलं नाही साहेब आणि माझ्या स्तरावरती तरी त्या संदर्भातली कुठली माहिती नाही. साहेब अनेक ठिकाणी मित्र पक्षामधले सहकारी कोण असं आहे, पण तरी देखील भाजप आणि शिवसेना शिंदे हे वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक पातळीवर एकमेकांना विरोधात येतात. आज अजितदादांच्या सांगली दौऱ्यामध्ये सुद्धा भाजपाचे महापौर, माजी महापौर, उपमहापौरांना पण घेत आहे. मित्र पक्षांमध्ये यामुळे वाद निर्माण होईल असं एक सांगितलं. एक असं आहे की हे सगळे संकेत पाळले जावेत ही बाब राज्य पातळीवरती ठरली होती. त्याच्या संधी असण्याचं काही कारण नाही. परंतु गेल्या मधल्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पक्षांतरं निश्चित त्या ठिकाणी झालेली आहेत. परवा राष्ट्रीय नेते, आमचे एनडीएचे नेते, महायुतीचे नेते म्हणून आदरणीय अमितभाईंची आमची ज्यावेळेला भेट झाली त्याला या विषयावरती सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांजवळ परवा रात्री ज्यावेळेला तपशीलवार चर्चा मी आणि दादांनी केली त्यावेळेला सुद्धा हा विषय त्या ठिकाणी निघालेला होता. आजही कदाचित चर्चा होईल, त्याला त्या विषयावरती आम्ही चर्चा नक्की त्या ठिकाणी करू. साहेब माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला गेला, या गोष्टीला पार्टी म्हणून तुम्ही फार पाठीशी घालून पाहत होता, पण तरी देखील मुख्यमंत्र्यांच्या अखेर जास्त भूमिकेमुळे आणि अजितदादांच्या भूमिकेमुळे अखेर राजीनामा द्यावा लागला. जर आज कोर्टामध्ये त्यांची केस परत स्टँड आहे, त्यांना दिलासा दिला गेला तर काय विचार केला तरी पार्टी प्रेसिडेंट म्हणून तुमचं काय स्टँड? नाही, मला एक पहिलं कळलं नाही की मुख्यमंत्र्यांचा वेगळा आग्रह होता, राष्ट्रवादीचं वेगळं मत होतं, माझं मत वेगळं होतं. असं कुठला शोध कुठला तुम्ही लावला? असं कुठं होतं? नाही नाही, असं झालं की त्याच्यामध्ये पहिल्यांदा मंत्रिपदाची खाती फक्त घेतली गेली आणि कॅबिनेट. तुम्ही जे मगाशी म्हणालात ते वक्तव्य पुन्हा एकदा बोललात तर मला बरं राहील. बरं ठीक आहे, जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नाही, मी म्हणतो त्याप्रमाणे नाही. आपण ज्या वेळेला बोलू विचारू त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी सत्यता असली पाहिजे. त्याच्यामुळे आमच्या महायुतीमध्ये या विषयावरती कुठं दुमत नव्हतं. शेवटी एक प्रक्रिया आहे, एक कायदेशीर प्रक्रिया, कायदेशीर निर्णय, त्या बाबतीमध्ये झालेले कायदा इतका कालावधी शिक्षेचा झाला तर काय होऊ शकतं हे देशभरामध्ये कायदा त्या ठिकाणी झालेला आहे. त्या संदर्भातली सगळी चर्चा ही योग्य पद्धतीने माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून समन्वयानेच त्या ठिकाणी होती. आज आता आपण जे म्हणतो त्याप्रमाणे शेवटी न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू आहे. न्यायालयाचा निर्णय ही प्रतीक्षा करणं योग्य राहील. न्यायालयाचा निर्णय आल्याच्यानंतर त्या संदर्भात नंतरची पुढची चर्चा होईल. पण आज माणिकरावांचा राजीनामा पक्षाने पहिला स्वीकारला, पक्षाने तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवला, मुख्यमंत्री महोदयांनी तो राज्यपालांकडे पाठवला, त्यामुळे तो स्वीकृत झालेला आहे. जर जागा रिक्त होते तर ती तात्काळ परत भरली जाईल. पार्टी प्रेसिडेंट म्हणून तुमचा स्टँड काय राहणार आहे या संदर्भातला? कारण की अनेकांची नावं परत इच्छुकांची परत तुमच्याकडे सगळी अजून 24 ताससुद्धा राजीनामा मंजूर करून झालेला नाही. त्याच्यामुळे पुढचा प्रश्न आज काही येत नाही. आता या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. योग्य वेळी त्या संदर्भातला योग्य निर्णय पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये घेतला जाईल. सुनीलजी, जर कोर्टाने राजीनामा संदर्भात जर काही कोर्टाने स्थगिती वगैरे दिली खालच्या कोर्टाच्या निर्णयावरती तर पुन्हा एकदा तुम्ही त्यांना ग्रीन सिग्नल देणार आहात? मी आता तेच म्हटलं की न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर या संदर्भामध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये बैठक होईल, चर्चा होईल आणि मग योग्य तो निर्णय घेतला जाईल. सुनील जी, आज महानगरपालिकाओं के संदर्भ में